संविधान बचाव समितीतर्फे सोलापुरात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचावसाठी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शास्त्रीनगर भारत हाऊसिंग सोसायटी समोर दक्षिण सदर बाजार महादेव मंदिर हॉल येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीदास सोनकवडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कर्मयोगी सुभानजी बनसोडे, फारुख शेख, कामगार नेते अशोक जानराव, जनार्दन शिंदे, डॉक्टर मीनाताई गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते सच्चिदानंद भटकर, रॉकी बंगाळे, धर्मेंद्र चंदनशिवे, राजाभाऊ इंगळे, राजरत्न फडतरे, राजाभाऊ सोनकांबळे, मिलिंद प्रक्षाळे, राजेश कटकधोंड आदी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीच्या प्रारंभी संत वीरशैव कक्कय्या महाराज, संत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून भारतीय संविधानाची महापूजा करण्यात आली। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद भटकर यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतीय संविधान बचाव निमित्त आयोजित महामोर्चाचे महत्त्व विशद केले। लग्नाची परिस्थिती आत्ताच गंभीर पडलेली आहे, खूप मोठं झालं आणि हे कशामुळे झालं तर आपण वेगवेगळ्या जातीत विभागलेल्या आहे, जातीमध्ये भिंती निर्माण झालेल्या आहे, एक जात दुसऱ्या जातीला जवळ करत नाही किंवा गैरसमज भरपूर आहे। आणि आजच्या बैठकीचा मुख्य उद्देश एका जातीबद्दल दुसऱ्या जातीबद्दल जे गैरसमज आहे ते गैरसमज दूर करून आपल्या सगळ्यांना एकत्र आल्याशिवाय आणि मानाने जगायचं असेल तर सगळ्या SC, ST, OBC, DLT, आदिवासी, मुस्लिम या सगळ्या लोकांना आपल्याला एक होऊन लढावं लागतं। आपल्याला सध्या काय केलं जातं माहिती आहे का? हिंदू खतरे में आहे, आपण सगळे बहुतेक मेजॉरिटी हिंदूच आहेत, पण हिंदू खतरे म्हणून आपल्या सगळ्या संहिता काढून घेतात आणि मुस्लिमांच्या विरुद्ध आपल्या लोकांना लढवतात आणि आपली नवीन पिढी त्याला बळी पडते। तर वास्तविक पाहता कधीही कुठल्याही मुस्लिमांनी कधी दंगली पेटवलेल्या नाही, दंगली केलेल्या नाही। संविधान बचावसाठी सोलापुरात अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती, मुस्लिम, ख्रिश्चन यांनी समूहाने एकत्र येऊन महामोर्चासाठी वज्रमूठ तयार केली आहे। या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली। भारतीय संविधान हा सर्व समाजाचा आत्मा आहे, ते आपल्या स्वाभिमानाने जगण्याचा आधार असून त्याच्यावरच घाव घालण्याचे राजकीय षडयंत्र रचले जात आहे, असे स्पष्ट मत मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले। त्यांना त्यांची परिस्थिती सुधारलेली असल्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज नाही, त्यांना क्रिमिनल लागू करण्यात यावा। हे कशाच्या आधारे बोलते तर ओबीसीला क्रिमिनल आहे, तसाच क्रिमिनल हा SC, ST ना लागू केला पाहिजे असं भूषण गवई साहेबांनी बोलून गेले। आता करावी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि मी या निमित्तानं काही लोकांनी बंदी घातली, पण मी आमच्या नेत्याचं राजाभाऊ सोनकांबळे यांचं हार्दिक अभिनंदन करतो, कारण त्यांना राज्यासाठी असं कामगार सेवा पुरस्कार मिळालं, त्यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना काय जगत सर्वच अभिनंदनाची विनंती करतो। आज आपण व्यापार करताना सुद्धा एकमेकाची जात बघितली जाते, हे वाईट वेळ आहे। आपण म्हणजे मी असा अनुभव स्वतः घेतलेला आहे की लहानपणी खेळताना आम्ही कुणाची जातपात बघत नव्हतो, एकत्र खेळलो, एकत्र वाढलो, आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की हे मागासवर्गीय, हे उच्चवर्गीय, हे मुस्लिम आहे, बौद्ध आहे। परंतु 2014च्या नंतर या सरकारने प्रत्येकाला जाणीव केली की तू मागासवर्गीय, तू मुस्लिम आहे, तू हिंदू आहे। शिवाजी महाराजांची समाधी आहे ते सर्व महाराष्ट्राला जगाला दाखवून दिलं। हे करीत असताना शाहू महाराजांवर अनेक प्रकारचे सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेक प्रकारे हल्ले झाले, आज अपेक्षा सहन करावा लागले, तरी त्यांनी आपले पाय मागे घेतलेले नाही, त्यांनी स्वतःचा लढा चालू केला आणि आज आपण भारतीय घटना इतक्या लोकांना सूत्रबद्ध पद्धतीनं एकत्र ठेवण्याचं काम या आपल्या
घटनेनं केला आहे की ज्याची प्रचिती किंवा ज्याचा आदर्श जगातील सगळे लोक येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना आपण म्हणतो इतके दिवस लागले तितके दिवस लागले, पण कशी लिहिली किंवा ती लिहित असताना त्यांनी ब्रिटन सारख्या घटनेचा अभ्यास केला की ती अलिखित स्वरूपाची जी आहे ते देखील काही म्हणत नाही. खरं तर संविधानाची रक्षा करणं ही पार्लमेंटची जबाबदारी आहे. आम्ही सामान्य माणसं आहोत. वी आर दी वोटर ऑफ दिस नेशन. आम्ही या देशाचे मतदार आहोत. मतदान दिल्यानंतर आमचा कार्यभार संपलेला आहे. तर हा मोर्चा जो आहे कुठल्या जाती धर्माचा नाही, कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या नेत्याला पुढारी बनवायचा नाही, कुणाला मतदान टाकायचा हा मोर्चा नाही. हा मोर्चा आपला संविधान वाचवण्याचा मोर्चा आहे. जे काय डीपमध्ये अभ्यासून बोलायचं होतं, जे काय सगळं आपल्याला पटवून द्यायचं होतं ते साहेबांनी आता बोललं. मार्गदर्शन खूप चांगलं सुंदर झालं. उलट आमचं अर्ध मार्गदर्शन केलं. त्यांनी जे बोललेलं अभ्यासून त्या गोष्टीला खूप महत्व आहे. आपण काय करतो, ऐकतो, मोबाईल करतो, बाहेर बघतो, पुढे ढकलतो, संपलं. हे संविधानच बदलण्याची भाषा जर सत्तेत बसलेले लोक करत असतील तर खतरे में कोण आहे? खतरे में हम है, खतरे में हम है. पण ते स्वतःला काय सांगतात, हम खतरे में है. म्हणजे या देशातल्या बांडगुळांना, या देशातल्या अंधश्रद्धाळू लोकांना यांना देवा धर्माच्या नादात गुंतवलंय. ड्युटी संपली, आपलं काम संपलं, आपलं काही नाही हे मनात काढून टाका. आणि ज्या तुमच्या आजोबा पंजोबांनी त्याच्या सावलीचा विचार होतो असं मानणारा हा समाज इथला, तो जर आज आपल्या शेतावर नाचत असेल तर तुम्ही तर बसणार, तुम्हाला आता बसणार नाही. कारण का, घटनेमध्ये सगळ्यांना तुमचे अधिकार दिले. याची पायबंदी जर हे जातीवादी सरकार करत असेल, हे RSS वाले करत असले तर त्याला रस्त्यावर उतरूनच उत्तर दिले पाहिजे. पेरतो म्हणून रविदासांचे परिवार विचार खूप पेरतो म्हणून आजपर्यंत तुम्ही ऐकले असेल कुठेही अॅट्रॉसिटी अशी झाली तशी झाली, असा तर 17-18 अॅट्रॉसिटी दाखल केले. पण 13 ब्राह्मणावर अॅट्रॉसिटी करणारा हा सोलापूरचा पट्ट्या पंढरपूरचा जो आहे. या महामोर्चाचा प्रारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, न्यू बुधवार पेठ येथून होणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाची विचारधारा देणाऱ्या भारतीय संविधान बचाव महामोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीदास सोनकवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. आपल्यातली लोक ही अजून सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. वर्गीकरणामुळे आपल्यामध्ये फूट पाडायचं कारस्थान तर फार दिवसापूर्वी चालू झालं. दुर्दैवानं आपल्याच लोकांनी त्याच्यावरती काहीतरी केलं. आज महाराष्ट्र जो आहे तो त्या पद्धतीनं चाललंय. त्यावेळेला एवढंच सांगतो की झोर समाजाचं आणि बौद्ध समाजाचं जवळजवळ आरक्षण संपल्याचं खरं. त्यामुळं काय आहे की तुम्ही 13% किती आहात, आज 7% राहिलं, 1% राहिला वगैरे वगैरे, तर तुम्हाला तुमचा नंबर येण्यासाठी कदाचित 5-7 वर्ष पण लागतात. तोपर्यंत तुम्ही संपून पण जा. असे बारीक बारीक विषय ते सुद्धा त्याचा डोक्यात घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या माझ्यासाठी जे 30-35% लोक आहेत तर त्या लोकांनी आता त्यांच्यासोबत येऊन त्या मोर्चामध्ये, मोर्चा म्हणजे सुरुवात आहे, लगेचच असं समजू नका मोर्चा झाल्यानंतर लगेचच आपलं काम संपलेलं आहे. मोर्चा ही सुरुवात आहे. त्या दिवसापासून आपल्या संघर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं आपण अतिशय सतर्कपणे या गोष्टी पाळल्या पाहिजेत. सदर बैठकीस समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.